बघा, जर y बराबर 2 तर 5y वर्गमुळात y घन वजा y वर्ग बराबर किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, इथं गणित म्हणते y बराबर 2. या y ची किंमत 2 आहे. y ची ही किंमत या समीकरणात पदावलीमध्ये टाका. लक्ष द्या, जसं की 5y ची किंमत 2 म्हणून 5y यांचा गुणाकार आहे. 5 गुणिला 2 अशा पद्धतीची मांडणी. वर्गमुळात परत y घन म्हणजे y ची किंमत 2, 2 चा घन वजा 2 चा वर्ग अशा पद्धतीने मांडणी. का तर y ची किंमत 2. आता 5 दोन्ही हा गुणाकार लेकरांनो, 5 दोन्ही 10, वर्गमुळात 2 चा घन 8 होतो वजा 2 चा वर्ग 4 म्हणजे 10, वर्गमुळात ही वजाबाकी 4 लेकरांनो 10 वर्गमुळात 4 याचा अर्थ 4 चं वर्गमूळ किती? 4 चं वर्गमूळ 2 मांडत असताना गुणिला. का तर हे दोन पद परस्परांना गुणिला आहे आणि हा गुणाकार 10 दोन्ही 20 हे या पदावलीचं उत्तर. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वर्गमुळावरील क्रिया तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.